पुण्यात काँग्रेस भवनच्या परिसरामध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे। आपण ही दृश्य पाहतोय की काँग्रेस भवनच्या काही अंतरावरच आता पोलिसांनी या भाजपच्या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी आहे ती सध्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। खरं तर पोलिसांनी त्यांना या ठिकाणावरून पुढे सोडलेलं नाहीये। काय तुमचं म्हणणं आहे? आज तुम्ही भाजपच्या म्हणजे भाजप काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करते, काल काँग्रेसने भाजपच्या विरोधात आंदोलन केलं। मुळामध्ये नीट परीक्षेवरनं सुरू झालेलं हे आंदोलन कुठलं वळण घेत आहे आणि कोण त्याला वळण देत आहे हे बघण्याची गरज आहे। नीट परीक्षेचा प्रश्न याच्यावरती आंदोलन चालू असताना काँग्रेसने तिथं येऊन आपला जो प्रोपगंडा राबवायचा जो प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्याला जसाच तसे उत्तर देणार। दुसरं म्हणजे या नीट परीक्षेच्या दरम्यान 21 जून रोजी राहुल गांधींनी जेव्हा रॅली काढली, त्या रॅलीला राहुल गांधी उपस्थित होते। त्या रॅलीमध्ये अडकून एका मुलीला का मुलाला मला माहित नाही परीक्षा देता नाही आली। मग आता राहुल गांधींना या विद्यार्थ्यांचा कळवळा का आला का फक्त तुम्ही मतांच्या राजकारणासाठी हे सगळं करताय आणि देशात अराजकता माजवून नक्की तुम्हाला काय साध्य करायचे असा प्रश्न आहे। आपण त्या बाजूला पाहतोय आता पोलीस सगळ्या आंदोलकांना घेऊन गेलेले आहेत। खरं तर पुढे त्यांना सोडलं नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी ही आपण पाहतोय की या भाजपकडून केली जाते। भाजप युवा मोर्चाचे हे सगळे कार्यकर्ते आहेत। खरं तर आज आंदोलनाला म्हणावी तशी गर्दी आहे ती भाजपच्या दिसत नाही। आपल्याला फार कमी कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि काँग्रेस भवनावर खरं तर त्यांना जायचं होतं, पण तिथे मात्र आता पोलिसांनी त्यांना सोडलेलं नाहीये। ही गर्दी आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे काँग्रेसच्या ठिकाणी भवनकडे जाणारे हे सगळे भाजपचे कार्यकर्ते ज्यांना अलीकडेच पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी अडवलेलं आहे आणि एक गोंधळाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। काही भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। काँग्रेस भवनावर सोडलं नाही तुम्हाला आणि कशा पद्धतीने आंदोलन करतात? नाही, आम्ही काय आक्रमक वगैरे असल्या काय पद्धतीने आम्ही काय करायला आलो नाही। जे आहे जे घडते त्याचा आम्ही एक निषेध करायला आलो नाही की विद्यार्थ्यांच्या कांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी जे त्यांच्यासाठी हे आम्ही निषेध करायला आलो नाही। हे बाकीचं असं काय आक्रमक वगैरे असं काही नाही। काँग्रेस भवनकडे सोडलं नाही तुम्हाला? असं जरा नसून सोडलं त्यांना आधीच कळलेलं असेल आम्ही येणार म्हणून आम्ही संविधान पद्धतीने आलेलो आहे। लक्षात घ्या की दगडफेक दगड मारून किंवा देशामध्ये अराजकता माजून आम्ही आंदोलन करत नाही। आमच्या पक्षाचे आमच्यावरती संस्कार आहेत। काय मागणी आहे तुमची? काही मागणी नाही। या ठिकाणी जे काय होतं या ठिकाणी आम्ही संविधानिक पद्धतीने निषेध केलाय काँग्रेसचा। देशाचा संसद हा देशाचा स्तंभ आहे आणि या संसदेवर जर आपण एखाद्या आक्रमक पद्धतीने आपण चालून जात असू एखादा मोर्चा तर ते या देशाच्या लोकशाहीला घातक आहे। त्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आम्हाला जो हक्क दिलाय त्या पद्धतीने आम्ही संविधानिक पद्धतीने या ठिकाणी निषेध केलाय, घोषणाबाजी केली आहे। कुठलाही आक्रमकपणा इथे केला नाही आणि या ठिकाणी आम्ही आमचं आंदोलन संपवलेलं आहे। काँग्रेसने हे आपण पाहिले की तुमचे जे पुण्याचे खासदार आहेत यांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन केलेलं होतं। काँग्रेसने दाखवून दिलेलं आहे की असंही दिल्लीमध्ये जी बी टीम आहे ती आम्हीच चालवतोय हे उदाहरणार्थ त्यांनी दाखवून दिलं। ज्या अर्थी मुरलीधर मोहोळ यांना खासदार आमच्या या ठिकाणी हे केलेलं आहे। तुम्ही बघताय आम्ही शांततेने आता आंदोलन केलेलं आहे। यांची बी टीम काय घोषणा देते हे तुम्ही सगळे राजकीय लोकांनी बघितलेलं आहे, सगळे पत्रकारांनी बघितलेलं आहे की भारताचे तुकडे तुकडे होतील ह्या त्या ठिकाणी तुम्ही घोषणा दिलेली आहे। तुम्ही त्या गोष्टी बघून घ्या। भाजपचे सगळे युवा कार्यकर्ते आहेत हे शांततेच्या मार्गाने ते आंदोलन करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यामुळे इथे आपण पाहिलं की पोलिसांनी जिथपर्यंत त्यांना थांबवलेलं होतं तिथून आता पुन्हा हे माघारी फिरलेले आहेत। राहुल गांधींचा फोटो आपण पाहतोय, त्या फोटोला अक्षरशः पायाने तुडवलं जात आहे आणि राहुल गांधींनी जी काल भूमिका खरं तर घेतलेली होती म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन जे आंदोलन केलेलं होतं त्याचा निषेध आपण पाहतोय की भाजपकडून सध्या केला जातोय आणि कुठेतरी आता काँग्रेस विरोधामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये आपल्याला भाजपही आक्रमक झालेली दिसते आणि त्यामुळे आज या पुण्यातल्या बालगंधर्व चौकाच्या जवळ भाजपकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। पोलिसांनी मात्र त्यांना काँग्रेस भवन पर्यंत सोडलेलं नाही आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी आहे ती सुद्धा राहुल गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधामध्ये भाजपने सुद्धा दिलेली आहे। कॅमेरामन विक्रांत चव्हाण सोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद, महाराष्ट्र। माणूस काळाच्या पडद्याआड जातो पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते।
स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.